तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला केलं भावनो. बरेच दिवसानंतर व्हिडिओ तर भावनो आता वेळच भेटत नाही आणि कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ करू हे समजत नाही. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलला बघत असाल तुम्ही, जर व्ह्यूजच येत नाही आहेत, लक्षात घ्या. कोणी बघतच नाहीत व्हिडिओ करून सुद्धा भावनो, तर काय करायचं भावनो. तरी पण आपण तुमच्यासाठी भावनो राजमाता अहिल्याबाई होळकर ओके यांच्याबद्दल आपण काय केले, एकदम कडक असं बॅनर केलेलं आहे. शुभेच्छुक बॅनर डिझाईन आपण केलेलं आहे जयंतीनिमित्त भावनो. 31 मे त्या भावनो माहीत असेल तुम्हाला, नसेल माहीत. आपण इंस्टाग्रामला पोस्ट अपलोड केलेली आहे. तुम्हाला तिन्हीच्या तिन्ही फाईल प्रोव्हाइड असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप पासवर्ड असतात भावनो. जे स्टेप मी सांगत असतो त्या स्टेपमध्ये जसं जसं बोलतोय मी तसं तुम्ही डिझाईन करत जायचं आहे. सर्व मटेरियल कुठे भेटते ते पण सर्व सांगणार आहे भावनो. ओके, नेहमीच्या व्हिडिओप्रमाणे. ओके, तर सिंपल आता इथं बघायचं काय करायचं आहे. आपल्या हे जो काय आता इथे रेकॉर्डिंग वगैरे चालू आहे. ओके, त्याची आपली जे साईज आहे ना, तुम्हाला मी 3 बॅनर दाखवले असतील आपल्या, सॉरी एकच दाखवीन थंबनेलवरती. अजून थंबनेल बनवला नाही आहे. आताची व्हिडिओ तुम्हाला मी सांगतोय म्हणजे डिझाईन बनवते ओके तुमच्यासमोर, त्याच्यानंतर थंबनेल बनेल. पण सांगावं आधीच लागतं, घडणार आहे ते घडायच्या आधीच तुम्हाला सांगावं लागतं, लक्षात घ्या. ओके, तर इथे विड्थ बघू शकता 12 असणारे आणि हाईट असणारे 15. ओके, ओकेवरती क्लिक करतो. ही आपली साईज असते जे तुम्हाला इथे दिसते, जे आपण बॅनर डिझाईन करत असतो. ओके, इन्स्टाला आपण 3 ते 4 पोस्ट टाकलेले आहेत, जाऊन तुम्ही चेक करून घ्या. ओके, अपडेट येत असतात भावनो. बॅकग्राऊंडला बघू शकता आपण काय केलं भावनो, एकदम सिनेमॅटिक लुक दिलं. एक 3 डिझाईन दिले तुम्हाला मी. एक लाईट आहे एकदम कडकमध्ये, त्याच्यानंतर एक थोडी लाईट म्हणजे लाईट कलरमध्ये आहे. एक आहे पूर्ण व्हाईटमध्ये, लक्षात घ्या. एक आहे लाईट कलरमध्ये, एक आहे व्हाईटमध्ये आणि एक असणार आहे सिनेमॅटिक, ज्याच्यामध्ये बॅकग्राऊंड वगैरे असं म्हणजे एकदम क्रिएटिव्हिटी दिसणार आहे. तेच आपण आता तुमच्यासमोर मी सांगतोय. तुम्ही एक डिझाईन बनवली ना, त्या एका डिझाईनमधून तुम्ही त्याचे 3 डिझाईन किंवा 4 डिझाईन करू शकता. हे तुमच्यावरती आहे. जे मी आता तुम्हाला सांगणार आहे तसं जर तुम्ही करत गेले तर तुम्ही एका डिझाईनपासून 4 डिझाईन करू शकता. ओके, सिंपल. आता काय करायचं, व्हिडिओमध्ये मी 3 स्टेपमध्ये पासवर्ड देतो. 6 अंकी असतात पासवर्ड भावनो. ओके, तरी पण बरेच जणांना काय काय भेटत नाही. ज्यांना भेटतात त्यांची चांगली गोष्ट आहे. ओके, जे रेग्युलर असतात त्यांना माहीत असेल आपले पासवर्ड कसे असतात, त्यांना भेटतात. तर इथे आपण काय केलं आता बघू शकता. पहिला सिंपल एक कलर घेतला आहे. फोटोशॉपमध्ये कलर कसं घ्यायचं ते तुम्हाला माहीत असेल. ओके, तुम्ही काय नवीन नाही आहे. पिक्सल लॅबला पण तुम्ही डिझाईन करू शकता. मी तर म्हणजे पिक्सल लॅबला करा. जे फोटोशॉपला जे नाही करत असतील ना, डायरेक्ट पिक्सल लॅबला करा. पिक्सल लॅबला कशी करायची, बॅकग्राऊंडला कलर घ्यायचा, त्याच्यावरती भावनो ब्रश. तुम्ही आता बरेच जणांचं, आता जर तुम्ही 1 ते 2 वर्ष जर तुम्ही डिझाईन वगैरे करत आला असेल तर तुमच्याकडे असे म्हणजे काय त्याला बोलू शकतो, एकदम कडकमध्ये असे असतात, काय त्याला बोलू शकतो, ब्रशसारखे असे तुमच्याकडे PNG वगैरे असतील, तेच घ्यायचे. त्याला फक्त कलर टाकायचा. कोणतेही घेऊन घ्या, कुठल्या पण. जर तुम्ही बरेच ह्याच्या आधी जर यूट्यूबवरून मटेरियल वगैरे डाउनलोड केलं असेल, त्यांनी तुम्हाला जर दिले असेल असे एकदम हाफ म्हणजे पुसटवाले, म्हणजे खालून एकदम ब्लर केलेलं असतं पुसट आणि वरच्या साईडला डिझाईन म्हणजे काहीतरी कलर वगैरे दिसत असतो, असे ॲड करायचे. आणि हा झाला तुमचा एक बॅकग्राऊंड. ओके, तुमच्यासमोर दिसतोय. आपण याला पण लॉक मारून घ्या, नाहीतर ते मध्ये मध्ये सारखं सारखं नाचत असतं. ओके, त्याच्यानंतर आता इथे बघू शकता. हे न दाखवता मी तुम्हाला डायरेक्ट जो इमेज आहे ना तो दाखवतो. ओके, हा इमेज बघू शकता. मी भाऊन असं सहज म्हणजे Pinterestला गेलो होतो. Pinterestला गेल्या गेल्या मला असं दिसलं की भाऊन आता आयला हे आपल्याला बॅकग्राऊंड कामाला येईल. कशासाठी, तर आता राजमाता अहिल्याबाई देवी ओके ज्यांची काही जयंती असणार आहे तुम्हाला माहीत असेल, त्यासाठी आपण वापरू शकतो. मी असं जस्ट अंदाज लावला आणि आपलं डायरेक्ट घेतलं आणि सेव्ह करून ठेवलं. त्याच्यानंतर मग जेव्हा बनवायला गेलो तेव्हा असं हां बाई आपण काहीतरी डाउनलोड वगैरे केलं आहे, कशासाठी तरी कामाला येईल, ॲड करून बघितलं तर डायरेक्ट काही टेन्शनच नाही. ह्याला आपण काय केलं, नॉर्मल बॅकग्राऊंडला एक कलर घेतला डार्कमध्ये, कारण की आपण आता ही करतोय. मी स्टार्टिंगला जे करत असतो ना एकदम सिनेमॅटिक भावनो. पहिला पासवर्ड आहे भावनो 3131. ओके, तर भावनो मी पहिली स्टार्टिंगला डार्क करतो, त्याच्यानंतर मग त्याच्यापासून लाईट करत जातो. कारण की मी लाईट जर करायला गेलो ना तर मला ते कलर बिलर मला नाही ते म्हणजे सुचतच नाही, कोणते कलर घेऊ काय करून घेऊ. म्हणून मी डायरेक्ट डार्क करून घेतो, जेणेकरून एकदम क्रिएटिव्हिटी दिसेल डिझाईनमध्ये. ओके, त्याच्यानंतर आता हे झालं नॉर्मल. आपण याला काय केलं, ऑपोजिट मायनस केली. हा जरा इथे ओव्हरलॅपचा ऑप्शन आहे. ओके, त्याच्यामध्ये हार्ड लाईट वगैरे ओव्हरलॅपमध्ये तुम्ही जाऊन चेक करून घ्या. ओके, तर आपण हार्ड लाईट केली कारण की बॅकग्राऊंडच ब्लर आहे. ऑपोजिटी थोडीशी मायनस केली. असं काही नाही की तुमच्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता तुम्हाला कोणता दुसरा बॅकग्राऊंड भेटेल असं काही नाही की हाच बॅकग्राऊंड भेटेल. तुम्हाला कोणता दुसरा भेटला तो तुम्ही इथे ॲड करा. बर्थडे बॅनर पण सेम, काहीच फरक नाही, फक्त जसं आहे तसं. तुम्ही ह्या राजमाता अहिल्याबाई देवी यांची जर PHP फाईल घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा फोटो टाकला, त्याच्यामध्ये चेंज केला बर्थडे बॅनर डिझाईन, तरी पण होईल. आता बरेच जण काय करतात, AIचा वापर करतात. भाऊ AIचा वापर करा, असं नाही आहे की नका करू, पण लक्षात ठेवा स्वतः करणं आणि AI कडनं करून घेणं याच्यामध्ये खूप फरक आहे, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर सेम त्याचीच कॉपी आपण एक केले. इथं बघू शकता सेम त्याच्यासारखंच असणार आहे एक बॅकग्राऊंड. त्याला आपण बॅकग्राऊंडला टाकलं आहे, त्याची सॉफ्ट लाईट केले. त्याच्यात म्हणजे नॉर्मल दाखवतो तुम्हाला कसं आहे ते. ओके,
हे बघू शकता, हे एक बिल्डिंग आहे. बिल्डिंग म्हणजे इमारत वगैरे तुम्ही असं म्हणू शकता. ओके, ते आपण काय केलं, बॅकग्राऊंडला इथे जे पक्षी वगैरे बघू शकता तुम्हाला उडत आहेत, तेच आपण इथं दाखवायचा प्रयत्न केले, जे तुम्हाला इथे दिसते. ओके, हा बॅकग्राऊंड आहे. असं पण तुम्ही ठेवू शकता. असं पण आता तुम्ही डायरेक्ट JPG. ओके, बघू शकता. असं पण ठेवल्यावर एकदम कडकमध्ये सिनेमॅटिक लुक येते. तुम्ही यांचा फोटो काढून तुम्ही बर्थडे बॅनर डिझाईनसाठी पण ही वापरू शकता. असं काय नाही की मी म्हणजे जयंती बॅनर डिझाईनसाठी तुम्ही ही फाईल वगैरे वापरली पाहिजे. तुमची क्रिएटिव्हिटी जशी असेल भावना तशी तुम्ही वापरू शकता. असं असतं भावना, लक्षात घ्या. त्याच्यानंतर हे झालं बॅकग्राऊंड. आता आपण याला काय केलेलं होतं, सॉफ्ट लाईट. ओके, Ctrl Z मारतो, इथं बघू शकता. असं हा जो बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला त्याला मर्ज करायचं आहे, कारण की आपल्याला इकडे शायरी वगैरे लिहायची आहे, परत ते टेक्स्ट ते दिसायला तर पाहिजे भावना. ओके, त्यासाठी आपण हे सर्व करत असतो. त्याच्यानंतर वरती इथे बघू शकता हार्ड लाईट. आता खाली जे आहे ना भावना, हा जो पोर्शन आहे, आपण नॉर्मल इथं ब्रश घेऊन असे एक हे मारले भावना. जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही, तुम्ही बघत नाही मला माहिती आहे. ओके, तरी पण मी पूर्ण एक्सप्लेन करतो भावना. आता मी काही वेळ बघत नाही किती केवढा व्हिडिओ होतोय. ओके, जेवढं जेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय तेवढं ते टाईम वाढत जातोय, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे याच्यानंतर मी काय केलं ते बघू शकता, ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट. हे काय करतो, आपलं जी डिझाईन आहे, जर लाईट डल वाटत असेल ना, तिला एकदम उठून दिसायचा प्रयत्न करत असतं हे ब्राईटनेस वगैरे कॉन्ट्रास्ट, म्हणजे असं एकदम त्याच्यामध्ये काहीतरी एक जान टाकते, लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर वरती वरती हा एक शेप आहे भावना. शेप मी असंच बनवला, आता स्टार्टिंगला नाही बनवला आहे. जेव्हा मी JPG वगैरे ॲड केले, JPG भावना मला असे भेटतात भावना, लक्षात घ्या. रेफरन्स कोण कोण जर तुमच्या रिलेटेड वगैरे कोण असतील त्यांच्याकडून भेटतात, किंवा गुगलला वगैरे भेटतात. शोधलं की जग सापडतं. ओके, शोधायला लागतं. त्याच्यानंतर ओके, त्याला पण इमेज वगैरे करून प्लस इथे बघू शकता. आता मी काय केलं, तो जो फोटो वगैरे होता तो असा ठेवून एकदम म्हणजे असं काय वाटतं की डायरेक्ट वरून ठेवलेला वाटतोय. ओके, त्याला काय शॅडो नाही, काय नाही. ओके, त्याच्या पायांच्या खाली टचा वगैरे तुम्हाला इथे दिसायचं. ओके, दाखवतो तुम्हाला मी. बघू शकता इथे टाचा वगैरे. आता बघू शकता असं काहीतरी वाटतंय उभा. पण त्याच्यानंतर मी अजून एक म्हणजे असतं एकदम स्टॅच्यूसारखं कसं असतं भावना. ओके, सावली वगैरे कशी पडते, म्हणजे फरशी वगैरे आपल्या जे लाद्या वगैरे कशा असतात भावना. ओके, भावना जी आपली भाषा ना, मी त्या भाषेमध्ये बोलतो. एवढं काही एकदम म्हणजे प्रोफेशनल नाही, जसं आहे ते भाषेमध्ये तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. ओके, सेम त्याच्यामध्ये आपण इथे ॲड केले, तुम्हाला इथे दिसते. बघू शकता तुम्ही याच्यामध्ये फोटो बर्थडे बॅनर पण करू शकता. असं काय नाही की फक्त तुम्हाला ते तुम्हाला समजलं पाहिजे, तुमच्या माइंडला क्रिएटिव्हिटीला समजलं पाहिजे की आपण एका बॅनरमध्ये घेऊन किती बॅनर करू शकतो. ओके, कलर चेंज करू शकता. आता बघू शकता ह्याचं बॅकग्राऊंड आहे, कुठे गेलं बॅकग्राऊंड. ओके, हा आहे. याला तुम्ही आता इथं वाटल्यास आता इथे बघू शकता ऑरेंज आहे, डार्क आहे, बघू शकता. असे पण कलर करू शकता, बघू शकता. आता तुमच्या समोर आहे. आता मला थोडी वाटलं होतं मी आता काय करीन, आता डायरेक्ट मला जस्ट असं अंदाज आला की भावना आता याचा कलर चेंज करून बघूया. ओके, राहू दे कलर. आता आपण काय करूया, Ctrl Z आहे तो राहू दे, त्याला Ctrl J करून हा जो कलर आहे ऑरेंज, त्याला आपण इथे घेऊन हाईड करून ठेवायचं. स्टार्टिंगला जेव्हा एंडला होईल तेव्हा तुम्हाला दाखवतो त्याचा आउटपुट कसा येईल त्या कलरप्रमाणे. ओके, म्हणून मी एक डिझाईन करत असतो. त्याच्यानंतर इथे ॲड केले, ते बघू शकता आईला देवी होळकर. याला नॉर्मल व्हाईटच कलर ठेवला आहे, प्लस त्याला शॅडो वगैरे दिले. झूम करून बघून घ्या, एवढं हे काही नाही आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता फक्त इमेज आहे ना, पुरी क्लिअर आहे, फुल टू क्लिअर आहे. ओके, मग दुसरा पासवर्ड आहे 2525. ओके, त्याच्यानंतर पुढे लेअर पॅलेटवरती लक्ष द्या. लेअर पॅलेट मेन आहे. काय करतोय, कुठे जातोय हे मेन आहे, लक्षात घ्या. हे आहे सर्व टेक्स्ट जे तुम्ही आपण नेहमीमध्ये वापरत असतो प्रत्येक डिझाईनमध्ये. ओके, त्याच्यानंतर इथे खाली पुष्पगुच्छ. ओके, हे फ्लावरची पेन जी आहे जी आपल्या डिझाईनमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढे येतो, इथे बघू शकता 31 मे. ओके, हा आहे फॉन्ट, सर्व फॉन्टच आहेत, कॅलिग्राफी वगैरे काही नाही आहे. नाही तर असते तिथं मी सांगतो ही कॅलिग्राफी आहे म्हणून. ओके, त्या फॉन्टला आपण नॉर्मल फक्त ऑपोजिट मायनस केले, नसेल करायची तुम्ही करू शकता. आणि आपल्या जस्ट साईडला लोगो आहे, बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल. ही आहे पूर्ण एकदम डिझाईन तुम्हाला इथे दिसते. ओके, त्याला हे जे आहे शायरी वगैरे तो फॉन्ट वगैरे आपण मराठी देवनागरीच फॉन्ट वापरलेला आहे, जे तुम्हाला इथे दिसते, बघू शकता. त्याच्यानंतर राईट क्लिक करून ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट आपण ऑलरेडी वाढवले. जेव्हा तुम्ही सेव्ह कराल तेव्हा तुम्हाला एकदम कडक म्हणजे असं काय बोलतो आपण सिनेमॅटिक सारखे कसे पोस्टर असतात त्याप्रमाणे तुम्हाला दिसेल. ओके, जास्त वेळ लागला. त्याच्यानंतर ही दुसरी भावना. आता तुम्हाला मी बोललो होतो दुसरी PST दाखवणार आहे. इथं बघू शकता हेही आहे लाईट PST. आता सॉरी तुम्हाला ह्याच्यात दाखवतो की ते आपण ऑरेंज कसं होतो. ओके, तर इथं बघू शकता ऑरेंज असं तुम्हाला असं दिसतंय. ओके, तर मी आता काय करतो, हे जे ऑरेंज आहे ना तेच ठेवतो. हे जे डार्क आहे असं भावना म्हणजे वेगवेगळं वाटत जातं. ओके, जोपर्यंत डिझाईन पूर्ण आपण सेव्ह करत नाही, पोस्ट अपलोड करत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये हजार तुम्ही चेंज करू शकता. ओके, आता बघू शकता मी स्टार्टिंगपासून ह्याच्यापासून आलो होतो. एकदम मध्येच मला वाटलं म्हणून आता ऑरेंज कलर ठेवून बघूया कसं वाटतंय. चांगलं वाटतंय जे तुम्हाला इथे दिसतंय, बघू शकता. ओके, ही पण आता मी तुम्हाला पोस्ट करून देणार आहे. ओके, ही एक देणार आहे, ही एक देतो, असे तुम्हाला 4च्या 4 पोस्ट तुम्ही ॲड करून देतो. ठीक आहे,
सेम तशीच ही एक व्हाईट आहे बघू शकता. ह्याच्यामध्ये काय केलं आपण नाव वगैरे जे होतं त्या नावानं आपण काय केलं इथे तुम्हाला दिसतंय कलर दिलेला आहे आणि खाली पूर्ण व्हाईट आहे. याच्यामध्ये तुम्ही शुभेच्छुकांचा पोस्टर वगैरे ॲड करू शकता. बाकी आहे तसंच, फक्त बॅकग्राऊंडचा जो कलर आहे तो आपण इथे ऑफ केला जो तुम्हाला इथे दिसतोय. सेम अजून एक आहे इथे बघू शकता, मी ऑन केली. ठीक आहे, इथे बघू शकता इथे काय आहे फक्त वरचा जो कलर आहे त्याला आपण म्हणजे एकदम भगवा कलर असा आपण प्रोव्हाइड केलेला आहे. ओके, तर म्हणून तिसरा पासवर्ड आहे 40. नक्की तुम्हाला समजलं असेल. आजचा व्हिडिओ बघू शकता. 31 मे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा. ओके, असं आपण पोस्टर डिझाईन आपण पूर्ण डिटेलमध्ये आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, नक्की व्हिडिओ पूर्ण बघून घ्या जेणेकरून तुम्हाला समजेल डिटेलमध्ये पूर्ण एकदम 3D प्लस तुम्हाला एकदम डिझाईनमध्ये काय काय चेंज करायचे, काय कसं करायचं, कोणते कलर घ्यायचे, सर्व तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप शिकायला भेटतं आपल्या व्हिडिओमध्ये. ओके, चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढला व्हिडिओ कधी येईल भाऊ सांगू शकत नाही. पुढला व्हिडिओ येईल भाऊ सांगतो तुम्हाला. आता जर मी केला तर वेडिंगचं पॅकेज किंवा तुम्ही कोणत्या तरी व्हिडिओला भाऊ कमेंट करून सांगा. तुम्ही काही बोलतच नाही तर मी कसा व्हिडिओ आणणार. ओके, तुम्ही जर काहीतरी बोलले भाऊ व्हिडिओ घेऊन ये, याच्यावरती घेऊन ये, त्याच्यावरती घेऊन ये, तुम्ही कमेंटमध्ये पासवर्ड टाकता, तो पासवर्ड म्हणून मी बंद ठेवत असतो. ओके, चला भेटू मग पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.